तर आपण दाखवलं संध्याकाळी आपलं पिंजरा असतो त्याला झाकून ठेवायचं, कारण की उघडं ठेवलं तर ते पोपट म्हणजे अनकम्फर्टेबल फील करते आणि घाबरते. त्याच्यामुळं ते पिंजऱ्याला संध्याकाळी झाकून ठेवायचं. झाकून ठेवलं ना ते एकदम शांत झोपते आणि त्यांना काही भीती वाटत नाही आणि थंडी वगैरे वाजत नाही. तुम्ही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा झाकून ठेवत जा. उन्हाळ्यात फक्त थोडंसं पातळ कपड्याने झाका आणि हिवाळ्यात जाड कपड्याने झाकलं तरी जमन. आता त्याला खायला टाकू. आता मिठू मॉर्निंगला पेरू टाकू आपण. आता या पेरू मिठू मिठू काय मिठू मिठू चा मिठू काय मिठू भूक लागली लगेच जवळ येतो. वर चल, वर वर. हां शाबाश. पेरू टाकू त्याला आपण. मिठू पेरू खा. छान. प्लम हेडेड पॅरेट जर लहान असले, कमीत कमी 4, 5, 6 महिने, 1 वर्ष आतमध्ये, त्याला तर मी तर काय खाऊ घालतो, पहिले स्टार्टिंगपासून एकदम लहान होते तेव्हापासून बेसन पीठ आणि मग बेसन पीठच खाऊ घालतो पहिल्यांदा, जोपर्यंत त्यांना दुसरं खाऊ खाता येत नव्हतं. आता खाता येतं. आता त्यांना फ्रूट्स आणि डेली फ्रेश पाणी आणि मग संध्याकाळी एक बेसन पीठ, एक नाही तर तुम्ही सरलॅक पहिल्यांदा खाऊ घातलं. सरलॅक पण जमन लहान लेकराचं, नाही तर बेसन पीठ पण जमन. नाही तर तुम्हाला ते पॅरेटचं फूड्स परवडत असलं तर पॅरेटचं फूड पण खाऊ घाला तुम्ही. तर ह्या 2-3 गोष्टी असत्या, ह्या नक्की करा. मी तर बेसन पीठच खाऊ घातलं पहिल्यापासून, म्हणून हे पंडा. चल मिठू चला चला. हे मेल आहे बघा. मेल ॲग्रेसिव्ह असतो जास्त, फिमेल नसती. मिठू ती फिमेल आहे बघा वरती. चल मिठू मिठू चला. मॉर्निंग सकाळ नाही ओरडणार आता. थोडं दुपारी उन्हात नेऊ थोडंसं, मग उन्हात शांत बसते थोडंसं. हिवाळ्यात थोडं मॉर्निंगला उन्हात नेणं लागतं. केसची साफसफाई झाली आता, कारण की साफसफाई करताना दोन्ही दरवाजे लावून घ्यायला लागतं. खिडकीला पण नेट लावलेली बघा, म्हणजे जेणेकरून या बाहेर जाणार नाही. चला आजची झाली साफसफाई, त्यांना ठेवून आता.